जैन PI अमोल भगत, हिमायतनगर पोलीस ठाणे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नगरपंचायत हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हा लागणार आहे. त्या अनुषंगाने हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये माननीय आपले नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक पोलीस स्टेशन श्री अविनाश कुमार साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण उमेदवारांना दिलेल्या आहेत. त्या निवडणुकीच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी सर्व उमेदवारांनी जे उमेदवार विजय होतील त्या विजय उमेदवारी कोणत्याही प्रकारे रॅली मिरवणूक काढायची नाही, तसेच फटाके हे वाजवायचे नाही. तसेच दुसऱ्या जे पराभूत उमेदवार झाले आहेत त्यांच्या घरासमोर कोणती निदर्शनं, कोणती आरडाओरड हा कार्यकर्त्यांनी किंवा विजय उमेदवारांनी हा करायचा नाही, याबद्दल स्पष्ट सूचना या उमेदवारांना दिलेल्या आहेत. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉट्सअप, तुमचं FB आणि इंस्टाग्रामचा वापर हा योग्यरित्या करायचा आहे. कोणाची भावना दुखवतील किंवा पराजित उमेदवाराच्या भावना दुखवतील असं कोणतेही कृत्य हे संबंधित उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी हे करायचं नाही आहे. तसेच जे बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आपण योग्यरित्या तहसील कार्यालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त हा मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आपण तैनात करण्यात आलेला आहे. तसेच जे तहसील कार्यालय आहे, तहसील कार्यालयाच्या बाहेरचा परिसर, तसंच परमेश्वर मंदिर, उमर चौक, चौपाटी, बाजार चौक ही अशी महत्त्वाची ठिकाणी, तसेच महत्त्वाचे उमेदवार आहेत त्यांच्या घरासमोर देखील आपण हा योग्य तो बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. तरी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणी दिवशी आपण सर्व उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी, तसेच हिमायतनगर शहरातील तालुक्यातील सर्व लोक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचे. तसेच जे तहसील कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांना देखील तिथे उभं राहण्याची आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोय केलेली आहे. तरी सर्व उमेदवारांना, सर्व विजय उमेदवार, तसेच मतदार तसेच रहिवाशांना सर्वांना स्पष्ट सूचना आहेत या दिल्या आपण या आज झालेल्या मीटिंगमध्ये या सर्व दिलेल्या आहेत.